सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवाक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 80 आहे. निच्चो नाणवगासो नसावगासो पदेस दो भेत्ता खंदाणं पियकत्ता पविहत्ता कालसंखाणं. काय सांगितलं होतं अर्थ? परमाणू एक प्रदेशी आहे, त्याची सिद्धी चालू आहे आणि मग ते वेगळ्या वेगळ्या विशेषणातून सिद्ध करणार परमाणूला एक प्रदेशीपणा. तर सांगतायत की परमाणू प्रदेशाच्या अपेक्षेने नित्य आहे. पुढं न अनवगासो म्हणजे काय घेतलं होतं? अवकाश अनवकाश नाही म्हणजे सावकाश आहे आणि सावकाश नाही म्हणजे अनवकाश आहे. पुढं सांगितलं होतं पदेसदो भेदता, तो एक प्रदेशी असणारा परमाणू स्कंधाचा भेदता आहे, परत स्कंधाचा कर्ता आहे आणि कालसंखाणं पविहत्ता, काल आणि संख्येचा विभाजक आहे. असं घेतलं होतं काल आपण. त्यात थोडंसं इथं जे टीप घेतली आहे ना ती वाचते मी, त्याच्यावरून जरा चांगला खुलासा होईल, मग ती राहिलेली टीका बघू आपण. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं होतं की सगळी जी विशेषणं घेतली आहेत परमाणूची, तर ती सगळी विशेषणं शुद्ध द्रव्याची विशेषणं आहेत. मग ते कुठलंही द्रव्य असू दे. जसं की शुद्ध माझा आत्मा काल आपण लावल्यासारखं परमाणू जसं नित्य आहे तसा शुद्ध आत्मासुद्धा द्रव्यापेक्षेने परमाणूच्या समान नित्य आहे. किंवा उलटा लावा, माझा आत्मा नित्य आहे त्याप्रमाणे परमाणूसुद्धा नित्य आहे. अनवकाश आहे म्हणजे वर्णिजींनी छान घेतलं आहे, त्याचा खुलासा नंतर वाचू आपण. अनवकाश आहे म्हणजे अवकाश रहित. अनवकाश नाही म्हणजे अवकाशाने सहित आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे? कोणाला तरी अवकाश देणारा आहे. कोणाला अवकाश देतो? परमाणू. माझ्यासमोर बसा की, कुठं गेले सगळे? अनिता काकी, सोनल, गुणांना. हां, ज्या त्या द्रव्यातले असणारे गुण त्यांना अवकाश देणारा आहे परमाणू. म्हणजे जे द्रव्य आहे त्या द्रव्याचे गुण त्यांच्यामध्ये प्रदेशभेद नसतो. का सांगितलं हे? द्रव्य आणि कुठलेही द्रव्य असू दे आणि त्याचे गुण असू दे त्यांच्यामध्ये प्रदेशभेद नसतो. का सांगितलं? अन्यमतवादीचं खंडन करण्यासाठी. अन्यमतवादी कोण? मीच. तर कुठला मतवादी आहे जो प्रदेशाच्या अपेक्षेने भेद मानतो? वैशाली ताई सांगा, तुम्हाला उत्तर माहिती आहे. द्रव्य आणि गुणामध्ये प्रदेश भेद मानणारा कोण? सोनल? सांख्य नाही. गोळी मारायची कुठली तर लागली तर लागली. त्यांची मतं कळत नाही. वैशेषिक मतवादी जो आहे तो समवाय मानतो. म्हणजे काय की द्रव्य एका पर्वतावर आहे, गुण एका पर्वतावर आहेत, आत्मा एकीकडे आहे आणि ज्ञान गुण एकीकडे आहे आणि समवाय नावाच्या पदार्थाने तो जोडला जातो आणि मग जीवाला ज्ञान होतं, असं त्या मतवादीचं मत आहे. म्हणून त्यांनी काय मानलं? कुठलंही द्रव्य असू दे त्याचे प्रदेश त्याचं क्षेत्र भिन्न आणि गुण त्याचे प्रदेश किंवा क्षेत्र भिन्न असतं. मग ह्यांचं खंडन करण्यासाठी आचार्य सांगतायत की असं नाही. म्हणजे काय? द्रव्य आणि गुण हे क्षेत्राच्या अपेक्षेने अविभक्त असतात, म्हणजे त्यांचं क्षेत्र एकच आहे. तत् म्हणू शकतो ना, तत्रूप आहे म्हणा. चालतंय. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय घेतले? जर तुमच्याकडं भोरेजींचं असेल ना पुस्तक, भोरेंचंच आहे ना माझ्याकडं,
धन्यकुमार भोरेजींचं जर पुस्तक असेल तर 106 पानावर त्यांनी टीप घेतली आहे खुलासा करण्यासाठी. म्हणजे शेवटचे विशेषण आहे ना जे गाथेमध्ये, कालसंखाणम पविहत्ता, त्या विशेषणासाठी त्यांनी भरपूर खुलासा केला आहे. मग ते चांगलं वाटलं, जरा ते वाचू. काय सांगितलं? संख्येचे विभाजन द्रव्य, क्षेत्र, काल, भाव या 4 प्रकाराने होते. संख्या जी आहे ती 4 प्रकारांनी भेदली जाते. या 4ही प्रकारचे सूक्ष्मातिसूक्ष्म माप, द्रव्य, सूक्ष्म द्रव्य कुठलं, क्षेत्र कुठलं, काल कुठला आणि भाव कुठलं, हे 4ही गोष्टी त्याचं सूक्ष्म प्रमाण काढण्यासाठी परमाणूचं अवलंबन घेतलं जातं. काय कळलं? द्रव्य, क्षेत्र, काल, भाव कुठलंही असू देत, त्याचं माप करायचं तर ते परमाणूच्या द्वारे केलं जातं. म्हणून ते संख्या असं घेतलं त्यांनी त्याचं, की सगळ्यात द्रव्याचं सगळ्यात सूक्ष्म संख्या कुठली, किंवा काय म्हणायचं, प्रदेशापेक्षेने म्हणा, नंतर क्षेत्रापेक्षेने, मग काल अपेक्षेने आणि भावापेक्षेने. आपण कालानुरूप नाही म्हणत तिथे, का बरं? म्हणजे कालानुरूप पण एक प्रदेश आहे. असू दे की, मग काय म्हणायचं त्याला? आपण परमाणूवरती सांगतो. त्या परमाणूचं गमन वगैरे घेतोय ना आपण. परमाणूला एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावर जायला जितका काळ, मग त्याच्यासाठी त्याच्यावरून माप केलं जाणार समयाचं. अशा वेगळ्या अपेक्षेने सांगणार आहेत ते सगळं याच्यामध्ये. परत एकदा वाचते. या 4ही प्रकाराचे म्हणजे द्रव्य, क्षेत्र, काल, भाव या 4ही प्रकाराचे सूक्ष्मातिसूक्ष्म माप परमाणूद्वाराच मिळते. स्कंधामधील घटक परमाणू द्रव्याचे माप परमाणूद्वारा होते. स्कंदामध्ये सगळ्यात सूक्ष्म कोण आहे तर परमाणू आहे. त्यामुळं त्याचं मापसुद्धा काढलं जाणार ते परमाणूच्या द्वारे काढलं गेलं. म्हणजे द्रव्यापेक्षेने हे सगळ्यात सूक्ष्म द्रव्य कुठलं तर परमाणू. क्षेत्राचं माप काढायचं तर एका परमाणूने व्याप्त आकाश प्रदेशद्वारा क्षेत्राचे माप होते. काय? परमाणूने जेवढं क्षेत्र व्यापलं ते क्षेत्राचं सूक्ष्मातिसूक्ष्म प्रमाण आहे. कारण परमाणू लहानात लहान द्रव्य असल्यामुळे त्याने व्यापलेले क्षेत्र सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. काय कळलं? द्रव्य परमाणू आहे, सगळ्यात सूक्ष्म कोण आहे हे सांगायला मिळत ना. द्रव्यापेक्षेने कोण आहे तर परमाणू हे सगळ्यात सूक्ष्म आहे, सूक्ष्मातिसूक्ष्म असं सांगायला मिळते. क्षेत्रापेक्षेने कोण सूक्ष्म आहे? त्या परमाणूने व्याप्त असलेला तो आकाशाचा एक प्रदेश, त्यामुळं तो सूक्ष्म आहे. म्हणजे ह्याचं सुद्धा प्रमाण काढायचं तर परमाणूचंच अवलंबन घेतलं जाणार. म्हणून सांगतात क्षेत्रापेक्षेने सुद्धा परमाणू सूक्ष्म आहे. त्या परमाणूने व्याप्त असलेलं एक प्रदेश हे सूक्ष्म प्रमाण झालं क्षेत्राचं. काल मापण्याचे सूक्ष्म परिमाण काय? काल कशाला म्हणायचं? सूक्ष्म काल कसं काढला जाणार तर जेवढं सांगितलं होतं ना. हां बोला. एका प्रदेशापासून लगतच्या दुसऱ्या प्रदेशापर्यंत जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. काय त्याच्यात काय वापरायचं महत्वाचं वर्ड? मंदगतीने. मंदगतीने बोलला का? नाही बोलला. म्हणजे एका परमाणूला एका प्रदेशावरून लगतच्या दुसऱ्या प्रदेशावर जायला मंदगतीने जायला जेवढा वेळ लागला त्याला म्हणायचं समय. मग हे काल मापण्याचं सूक्ष्म परिमाण सुद्धा परमाणूच्या द्वारेच मिळते. म्हणून कालाच्या अपेक्षेने सूक्ष्म काय आहे तर समय. आणि आता भाव सांगा बघू. भाव अपेक्षेने काय घेणार हो? परमाणूचं काय येणार त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन? कालाचं सांगितलं त्यांनी की परमाणू व्याप्त आकाश प्रदेशाचे उल्लंघन करतो. या गती परिणामा एवढा समय आहे, कारण तोच पुद्गलाचा वृत्त्यंश असून त्यामुळे समय हा कालाचा वृत्त्यंश ज्ञात होतो. त्या परमाणूच्या वृत्तीवरून कालाची सूक्ष्म वृत्ती ज्ञात होते.
समयद्वारा कालाची मोजणी होते. आता भावाचं सांगा. परमाणूमध्ये जेवढे प्रतिच्छेद किंवा गुण असू शकतात ते सगळ्यात कमीत कमी भाव. हाय दिसतंय पुस्तक. तेव्हा आपण स्निग्धत्व आणि वृक्षत्व घेतलं होतं. स्निग्ध किंवा वृक्षत्व एक कमीत कमी शीत उष्ण आणि स्निग्ध वृक्ष असतं. आपल्याला बंधाच्या यशने आपण तेव्हा घेतलं होतं म्हणजे आता इथे अविभाग प्रतिच्छेदांच्या पेक्षेने घ्यायचं म्हणून सांगतायत ना. तर काय घेतलं आहे का, भावाचे मोजमाप अविभाग प्रतिच्छेद द्वारे होते. कुठे सोनल माझ्यासमोर बस ना. अनिता काकी, भारती काकी, विजू काकी, चालते की समोर बसला तर माझ्या. 1-2 मिनिटात बसते. आता झाले 2 मिनिटात बसते. मग मी 2 मिनिटांनीच लिंक टाकली असती की. नाही आले. भावाचे मोजमाप अविभाग प्रतिच्छेदाच्या द्वारे होते. परमाणू ज्या जघन्य वर्णादी भावाने परिणमतो त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. काय कळलं? परमाणू ज्या जघन्य वर्णादी भावाने परिणमतो म्हणजे आता तुम्ही म्हटल्यासारखं तिथं आपण बघितलं होतं की विजुका की जगन्य म्हणत असताना एक प्रदेश नाही घेतला, एक अविभाग प्रतिच्छेद नाही घेतला, तर संख्यात अविभाग प्रतिच्छेद घेतले. श्लोक वार्तिकमध्ये बघितलं होतं आणि इवन धौलाच्या 14 पुस्तकाचं पण आधार आला होता की न जगन्य गुणांना म्हणत असताना तिथं जगन्य म्हणजे एक अविभाग प्रतिच्छेद नाही घ्यायचा. तर इतके जघन्य म्हणजे इतके कमी आहेत ते अविभाग प्रतिच्छेद की त्या तेवढ्या परिमाणाने सहित असणारा तो परमाणू अन्य कोणाशी बांधला जात नाही. मग त्याच्यापेक्षा 2ने अधिक असणारा बांधला जाईल, त्यापेक्षा कितीही अधिक असतील तर इतरांशी बांधला जाईल. पण तेवढे विशिष्ट समजा 100 ही संख्या आहे जघन्य अविभाग प्रतिच्छेदांची, तर 100 अविभाग प्रतिच्छेदवाला परमाणू कोणाशीही बांधला जाणार नाही. पण 102 वाला परमाणू, 101 वाला परमाणू, 101 वाला परमाणू बांधला जाणार हे सांगाले. हो, दुसऱ्याशी बांधला जाणार की 101 वाला 103 वाल्याशी बांधला जाणार. 100 वाला जगन्यवाला आहे तर तो नाही कोणाशी बांधला जाणार. पण जेव्हा परिणमन होणार त्यावेळेस इथं 101 झाले, त्याच्यात 102 झाले तर तो बांधला जाऊ शकतो इतरांशी. म्हणून सांगतायत की परमाणूमध्ये ज्या जघन्य वर्ण आदी भावाने तो परिणमतो त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. जे परमाणू आहे त्याला जाणणारं ज्ञान घ्या बरं का. परमाणू नाही घेतलं, परमाणूला ते त्याचे जे जघन्य परिणामाने परिणमणारं जे आहे तो परमाणू, त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. काय कळलं सांगायच्यावरनं तुम्हाला? दृष्टांत दिला तर 100चं 101 होताना जे परिणामन झालं पुद्गल परमाणूचं तर ते कळतं त्या ज्ञानाने. नाही असं नाही मला म्हणायचं, असं नाही म्हणायचं. तुम्ही अवधी ज्ञानाचं जाणलंय? विजू काकी म्यूट आहे तुम्ही. बोला. एक बंद करते एक चालू करते. का ते जघन्य अविभाग प्रतिच्छेद घ्यायचे असं मला म्हणायचं. काय ज्ञान म्हणलं ना, ज्ञान. परत वाचते वाक्य ऐका. परमाणू ज्या जघन्य वर्ण आदी भावाने परिणमतो त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. काय कळलं? मिळालं की आता भाव कशाला म्हणायचं? ज्ञान घ्यायचं का तिथं? ज्ञानाशीच अविभाग प्रतिच्छेद सांगायला ना, मग कसं सांगायचं त्यांना? म्हणजे मला काय कळलं ते सांगते मी. आपण अवधी ज्ञानाचं बघितलंय, आठवत आहे? अवधी ज्ञानाचं विषय काय असतो त्याच्या अपेक्षेने. मग तो देशावधीचा विषय, परमावधीचा विषय, सर्वावधीचा विषय काय असतो. सूक्ष्म सूक्ष्म होत जातो पुढं विषय सांगितला, आठवत आहे? जो सर्वावधीचा विषय तो परमाणू आहे. मग मला म्हणायचं आहे की
ते त्या ज्ञानाची सूक्ष्मता मिळाली ना तुम्हाला, सर्वावधीची सूक्ष्मता किती आहे तो परमाणूला जाणणारा आहे ते ज्ञान. मग त्यांना म्हणायचं आहे परमाणूची भाव अपेक्षेने इथं मोजमाप करत असताना परमाणूचं मदत घेतलं हे सांगायचं आहे, पण ते अविभाग प्रतिच्छेद किंवा ते परिणाम ज्ञानाचं आहे. ती ज्ञानाची सूक्ष्मता आहे ज्याच्याद्वारे की परमाणू जाणला जातोय. काय कळतंय? कळलं का? मला काय कळलं ते मी सांगते. म्हणजे तुमचं ज्ञान स्थूल आहे, तुमच्या ज्ञानाने जेवढं जाणलं जाणार आहे ना त्याच्यापेक्षा विशिष्ट ज्ञान असणारा जीव अजून अधिक जाणू शकणार नाही, अजून कमी जाणू शकणार समजा, म्हणजे अजून अल्प विषयाला काय म्हणायचं क्षेत्रापेक्षेने नाही. नाही मला म्हणायचं द्रव्यापेक्षेने सूक्ष्मता येत जाणार पुढं पुढं. क्षेत्रापेक्षेने म्हणायचं नाही क्षेत्र वाढेल की त्याचं किंवा काय कसं असेल तसं, पण द्रव्यापेक्षेने जेवढं ते मिनिममला जाणेल तेवढं ज्ञान सूक्ष्म म्हणलं जाणार. काय कळलं अनिता काकी सांगा? बरोबर आहे, बरोबर लावलं. ते ज्ञानात जे सूक्ष्म जाणलं जातं, सगळ्यात कमीत कमी जाणणारं जे ज्ञान आहे त्याचं परिमाण काढायसाठी परमाणू मदत करतो. म्हणजे परमाणूचं काय मदत आहे ह्याच्यासाठी सांगायलेत ना, म्हणजे द्रव्य क्षेत्र काल भाव या चारही प्रकाराचं सूक्ष्म माप करण्यासाठी परमाणू मदत करतो. मग कशा रीतीने मदत करतो ह्याच्यासाठी सांगितलं भाव अपेक्षेने ज्याच्यामध्ये बंद करा ते माझ्याजवळ सांग त्याला बंद करायचं ते माझाच आवाज मलाच ऐकू येणार. काय म्हणले? परमाणूमध्ये म्हणजे जगन्य जे अविभाग प्रतिच्छेद झालेले आहेत तर ते जाणणारे जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानाला भाव म्हटलं. सूक्ष्म भाव सूक्ष्म चाललंय ना, सूक्ष्म द्रव्य क्षेत्रकाल आणि भाव म्हणजे ज्ञान येणार. भाव अपेक्षेने जे परिणमन होणार तर ते तुमचा आवाज म्यूट करायचा त्याला आणि मीटिंग आहे ना लीव करा ते वरती लाल दाबा ते परत एकदा दाबा. काय समजलं? बोल तू जरा समोर बस ना, माझ्या सांगायला तर ऐकत नाही. इथं माझ्यासमोर याकलूच नाही, जाऊ दे. ऐका ना, ते निगोदी जीवांना इतकं छोटं थोडी कळतं, म्हणजे केवली भगवंतांना कळेल परमाणू काय आहे, निगोदी जीवाला नाही कळणार. मग आम्ही कुठं म्हणलं निगोदी जीवाला कळायला पाहिजे? निगोदीचं काय संबंध इथं? सूक्ष्म ज्ञान आणि कळतंय का केवळ ज्ञान केवढं मोठं झालं आणि निगोदीचं ज्ञान केवढंच असतं. हॅलो होल्ड ऑन. मी निगोदीच्या जीवाचं काय ज्ञान बद्दल काय बोलले? नाही बोलला, पण तुम्ही म्हणताय की सूक्ष्म ज्ञान. मग सूक्ष्म ज्ञान कोणाला असतं? निगोदी जीवाला सूक्ष्म ज्ञान नसतं, अल्प ज्ञान असतं आणि अति स्थूल असतं म्हण चालतंय. निगोदी जीवाचं ज्ञान खूप स्थूल म्हण. काय म्हणते प्रतिभाबी? डिटेलिंग म्हणू शकतो ना आपण ह्याला, त्याचं सूक्ष्मत्व जे तुम्ही म्हणताय ते डिटेलिंग म्हणू शकतो ना आपण त्याला. बरं असं म्हणा. जसं आपण झूम करतो एखादी गोष्ट झूम करून बघतो तेव्हा आपल्याला जास्त डिटेलिंग त्यांनी सांगितलं सगळं जगन्य ज्ञान वेगळं आणि सूक्ष्म ज्ञान वेगळं बरं का. जगन्य ज्ञान म्हणजे खराब ज्ञान आहे आणि सूक्ष्म ज्ञान म्हणजे विशुद्ध ज्ञान आहे. सूक्ष्म जीवाचं ज्ञान ते आधी मला वाटलं होतं भावामध्ये घ्यावं सूक्ष्म, पण नाही. म्हणजे जगन्य ज्ञान नाही घ्यायचं याच्यामध्ये, सूक्ष्म ज्ञान घ्यायचंय हे सांगायचंय. तर काय सांगितलं? बरोबर. पुढं मोठं होईल काय ते सूक्ष्म ज्ञान जर घेतलं तर ते केवळ ज्ञानापर्यंतच गेलं ना, त्यांनाच कळतं ना एवढं सगळं. केवळ ज्ञानीला कशाला? अवधिज्ञानीचा विषय आहे ना परमाणू. अवधिज्ञानीचा आहे, मनोपरिज्ञानीचा आहे. म्हणजे म्हणून म्हणताना तुम्ही काय काय ते पण खूप मोठं झालं ज्ञान. कुठलं?
अवधिज्ञानींचं पण. मोठं मोठं कशाच्या अपेक्षेने म्हणते ते सांग मला. मोठं म्हणजे काय आणि सूक्ष्म म्हणजे काय ते सांग, म्हणजे मी तुला सांगेन. तुम्ही परमाणू सगळ्यात छोटं छोटं सांगताय ना, सगळ्यात कमी काय असतं ते भाव अपेक्षेने बघायचंय बरं का आपल्याला. भाव अपेक्षेने अवधिज्ञान एकच आहे ना. जर तुम्ही एक मिनिट मी खुलासा करते. अवधिज्ञानाचं नुसतं प्रकरण जर बघितलं तर कोमट सारमध्ये वगैरे त्यांनी द्रव्यापेक्षेने किती द्रव्यापेक्षेने कसं आहे, क्षेत्रापेक्षेने किती जाणतं, कालापेक्षेने किती आणि भावापेक्षेने त्यात काय काय भेद आहेत हे सगळं घेतलंय त्यांनी अवधिज्ञानामध्ये, त्याच्या प्रकरणामध्ये. मग त्यातलं भावाचं प्रकरण बघतोय. तू जे म्हणती ना मोठं आहे म्हणून, ते क्षेत्राच्या अपेक्षेने म्हणतीयस किंवा काय म्हणायचं द्रव्याच्या अपेक्षेने म्हणतीयस म्हण. पण जे भाव अपेक्षेने ग्रहण केलं जाणार आहे ना विषय त्याचा, ते त्याचं सूक्ष्म परिमाण कोणाच्याद्वारे जाणलं जाणार तर परमाणूच्या द्वारे. परमाणू हा आपल्या ज्ञानाचा विषय नाही आहे. प्रत्यक्ष ज्ञानाने परमाणू जाणला जात नाही आपल्या मतिश्रुत ज्ञानाने. तर तो म्हणजे कितीही विशुद्ध असू देत, मतिश्रुद्ध ज्ञान परमाणूला नाही जाणू शकत. अवधिज्ञान जे अतींद्रिय आहे तेच परमाणूला ग्रहण करतं. त्याच्या पुढं जाऊन मनपर्य ज्ञान आणि त्याच्या पुढं जाऊन केवल ज्ञान हे परमाणूला जाणतं. त्यामध्ये सुद्धा अजून सांगा मला विशेषता काय असणार. अवधिज्ञानापेक्षा मनपर्य ज्ञान श्रेष्ठ आहे, मग परमाणूच्या पुढं काय जाणणार काय हो? नाही, मला म्हणजे काय नाही विचारायचं. हां, परमाणू हा जर त्याचा लास्ट विषय आहे सर्वावधीचा, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ विषय काय मनपर्य ज्ञानाचा, केवल ज्ञानाचा? मग जीवच जाणतो की अवधिज्ञानात कोण जाणतो? परमाणूचंच म्हणते की मी की आपल्याला हे परमाणू मदत करते हे सांगतायत द्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने. मग भावापेक्षेने जो काही विषय सूक्ष्म ग्रहण केला जाणार ते ज्ञान सूक्ष्म म्हणणार. मग अवधिज्ञानामध्ये सर्वावधीचा विषय परमाणू आहे, मग त्यापेक्षा मनपर्य ज्ञान श्रेष्ठ आहे का नाही? मग मला सांगा त्याचा विषय काय? परमाणूच्या पुढं काय काही नाही, फक्त सूक्ष्म विषय. तर अवधिज्ञान आहे ते प्रत्यक्ष पदार्थाला जाणतं आणि मनपर्य ज्ञान हे मनात जाणतं ना, त्या अपेक्षेने ते विशेष सूक्ष्म सांगितलं गेलं. मनातील विषयाला फक्त मनची विशुद्धी जास्त आहे हो त्या ज्ञानात. मनपर्य ज्ञानामध्ये विशुद्धी जास्त का सांगितली तर अवधिज्ञानामध्ये प्रत्यक्ष आहे त्याला जाणतोय तो, पण मनपर्य ज्ञान मनामध्ये जे आहे ते सांगतंय ना. मग पूर्वी होऊन गेलेले सुद्धा म्हणजे असा विषय सांगितला की नाही, या अपेक्षेने ते विशुद्ध म्हटलं गेलं किंवा सूक्ष्म म्हटलं गेलं. म्हणजे पूर्वी ज्याच्या मनातील जाणतं त्याच्या लक्षात नसत तर झालंय. जी पर्याय म्हणजे थांबा. हा, तुम्ही काय सांगितलं ना, तुम्ही काय सांगितलं त्याचा मी खुलासा करते. म्हणजे बरोबर आलं तुमचं पॉइंट तिथं. विद्याकाकी काय सांगत होता तुम्ही? मला सांगायचं होतं सूक्ष्म आणि स्थूल. पहिल्यांदा तिला स्थूल झालं, हे निगोदी जीवांचे स्थूल झालं ज्ञान लावताना. आणि तिथं आता मनपर्य आणि सर्वावधी देशावधी, तर तिथं क्षेत्र काही ठिकाणी क्षेत्र कमी असेल पण विषय खोल असेल, सूक्ष्म असेल. काही ठिकाणी क्षेत्र मोठं विषय पण मोठा असेल. म्हणजे तिथं विशेषता काय क्षेत्रावर आहे, काळावर आहे आणि सूक्ष्मतेवर आहे. मनपर्य ज्ञानामध्ये कमी पण सूक्ष्मता जास्त आहे. काय डिफरन्स करायचं मी सांगते. म्हणजे आता एक्सप्लेनेशनवरनं काय कळलं तर ह्याच्यामध्ये जो अवधिज्ञानी जीव आहे ना तो डायरेक्ट पदार्थाला जाणतो. अतींद्रिय ज्ञानाने परमाणूला डायरेक्ट जाणतो तो अवधिज्ञानी. काय म्हणायचं त्याचं ते सूक्ष्म ज्ञान, जे सर्वावधीवाला जीव आहे त्याचं ज्ञानाची सूक्ष्मता काय तर तो त्याच्या अवधिज्ञानाच्या द्वारे परमाणूला अतींद्रिय ज्ञानाने डायरेक्ट जाणतो. पण मनपर्य ज्ञानी, मी जर मनात विचार करते परमाणूचा आणि माझ्यासमोर मनपर्य ज्ञानी बसले असतील तर ते माझ्या मनातून परमाणूला जाणणार आहेत. म्हणजे त्यासाठी अजून सूक्ष्मता पाहिजे ज्ञानाची. काय कळलं? त्याला जास्त कष्ट नाही किंवा त्याच्यात जास्त विशुद्धी नाही म्हणा अजून मनपर्यपेक्षा. बरोबर, म्हणून त्याला अतिसूक्ष्म म्हणलं गेलं. ते ज्ञान मनपर्य ज्ञान हे अतिसूक्ष्म का म्हणायचं किंवा अवधिज्ञानापेक्षा श्रेष्ठ का म्हणलं
तर डायरेक्ट जाणण्यामध्ये विशुद्धी नाही आहे जेवढी की तुमच्या मनातून त्या पदार्थापर्यंत जाऊन जाणण्याची विशुद्धी अधिक असते. तुम्ही काय करताय, तुम्ही रोज प्रयत्न तेच करता हो, काय करता हो, दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ना हेच विचार करायचा प्रयत्न करता, पण त्याच्यानी मनपरिज्ञान प्रगट होणार नाही. कधी होतं ते, ती काय विचार करते, हा काय विचार करतो, हे सगळं जे दुसऱ्याच्या मनातलं जाणायला जाताना तर त्याच्यानी विशुद्धी नाही आहे. उलट जाणणार मनपरिज्ञानी पण कधी जर तत्वाचे विषयी असेल ना तर काय म्हटलं कळलं सांग प्रेरणा? नाही थांबा, अवधी ज्ञान आणि मनपरिज्ञानमध्ये काय फरक असतं हे सांगायला लागलोय. अवधी ज्ञान चांगलं का मनपरिज्ञान? का अरे असं कसं, आमच्याकडे ते श्रेष्ठ आहे ज्ञान म्हणजे आत्म्याचे अनुभवासाठी उपयोगी नाही आहे, पण अवधी ज्ञानापेक्षा मनपरिज्ञान सूक्ष्म म्हटलं गेलं, भले त्याचं क्षेत्र कमी आहे. जेव्हा दुसऱ्याच्या मनातलं जाणण्याची इच्छा समाप्त होईल तेव्हा ते मनपरिज्ञान. बरोबर, छान ऐकलं का काय म्हणलं? जेव्हा दुसऱ्याच्या मनातलं जाणण्याची इच्छा नष्ट होईल ना तेव्हा मनपरिज्ञान प्रगट होतं. आणि आपल्याला काय असते इच्छा, तीच इच्छा जास्त असते आपल्याला की मला जाणायचं आहे काय चाललंय तुमच्या मनात. बसा की आता चांगलं 2 मिनटं तर ऐकायला सवय मिळते तर मिळवावं. हां, तर म्हणून काय सांगितलं की जेव्हा सर्वावधीवाला जीव आहे तर तो त्याच्या ज्ञानाने परमाणूला जाणतो, तर ते भावापेक्षेने अवधी ज्ञानामधलं सूक्ष्म ज्ञान म्हणलं गेलं. पण मनपरिज्ञान जेव्हा जाणणार त्यावेळेस ते, म्हणजे आता मला नाही आठवत मनपरिज्ञानाचा विषय काय हो भावापेक्षेने. अवधी ज्ञान के विषय का आनंदवा भाग, म्हणजे मन के विकल्प ज्यादा सूक्ष्म होते हे. म्हणजे ते असं काहीतरी परमाणूच्या विभाग प्रतिच्छेदाकडे नेलेत असं बहुतेक, मला नाही आठवत काय आहे. म्हणजे जे अवधी ज्ञानाचे विषय त्याचा अनंतवा भाग एवढं सूक्ष्म जाणू शकतं मनपरिज्ञान, आणि त्यात परत मनातून म्हणजे त्याचा अजून विषय सूक्ष्म असणार. आणि केवल ज्ञान कसं हो, केवल ज्ञान तर कायच नाही केवल ज्ञान काय हो अजून सूक्ष्म का ते, हां अवधी मनपरेपेक्षा केवल ज्ञान सूक्ष्म का, विकालवरती पर्याय जाणतोय तो, तर विकालवरती पर्याय जाणतोय त्याला लिमिट नाही काय लागत नाही. केवळ ज्ञानाला उपयोग असं लावावं लागतं जाणण्यासाठी, जसं मनपरिज्ञान अवधी ज्ञानाला उपयोग लावावं लागतं त्यावेळेस त्याला जाणलं जातं. पण इथं कसं आहे तर प्रत्यक्ष सगळं झळकलंय ज्ञानामध्ये आपोआप समर्पित होतात ना. आणि त्यांनी सांगितलं सगळं बरोबर आहे की परमाणूचं 3 कालाचं परिणमन जाणण्याची सुद्धा शक्ती युगपत आहे केवल ज्ञानामध्ये. तशी शक्ती अजून अवधी मनपरिज्ञानामध्ये नाही. त्याला विशिष्ट तुम्ही क्षेत्र मर्यादा लावता, काळ मर्यादा लावता ना, जसं की काय असंख्यात वर्ष वगैरे संख्यात वर्ष असं परिमाण दिलं जातं पूर्वीचं. दोन्हीमध्ये पण, कारण ते अजून क्षयक्षम ज्ञान आहेत. अवधी ज्ञान आणि मनपरिज्ञान ह्यांच्यामध्ये मर्यादा आहेत, पण जे केवल ज्ञान आहे ते अमर्याद जाणू शकतं. त्यामुळे त्याच्या काय म्हणलं उज्ज्वल काकी, परमाणूच्या अनंत भूतकाळातल्या पर्याय आणि अनंत भविष्यकाळातल्या पर्याय युगपत जाणण्याची शक्ती केवल ज्ञानामध्ये, म्हणून ते मनपरिज्ञानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. झालं का परमाणूचं ज्ञान सगळ्यांना? अवधी ज्ञानी झाला का मनपरिज्ञानी झाला का केवल ज्ञानीच? एवं भूत ज्ञाने परमाणूला जाणतोय म्हटल्यावर आपण पण तेवढे ज्ञानी आहे माहिती का? काय म्हणतात भावश्रुत, भाव परमाणूची प्राप्ती झाली, भावश्रुत केवली झालो. हां, तर इथलं वाचते ऐका परत एकदा. कालाच्या अपेक्षेने काय सांगितलं होतं, परमाणू व्याप्त आकाश प्रदेशाचे उल्लंघन करतो. या गती परिणामा एवढा समय आहे, कारण तोच पुद्गलाचा वृत्त्यंश असून त्यामुळे समय हा कालाचा वृत्त्यंश ज्ञात होतो. समयद्वारा कालाची मोजणी होते. भावाचे मोजमाप अविभाग प्रतिच्छेदाद्वारे होते. परमाणू ज्या जगन्य वर्ण आदी भावाने परिणमतो त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. मी एवढा विचार केला नव्हता, तुम्ही समोर बसता ना लोक, म्हणून माझा फायदा जास्त आहे.
म्हणजे मी काय ह्याच्यावर लई विचार केला नव्हता की बा असं खुलासा होईल असं. ते म्हणतात ना आम्हा, प्रगट चिंतन असते ते वेगळं असते. म्हणजे ते त्यावेळेस खुलासा होत जातो, म्हणून जरा माझ्यासमोर बसत जावा. ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. परमाणूच्या पण जगन्य वर्णादी भावाने जो परिणमतो त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. त्यातही परमाणू बोर्डवर काय भावाचा परिणाम, भावाचं परिमाण बोर्डवर काय लिहू काय लिहू जगन्य भाव रूपाने परिणत परमाणू ला जाणणारे ज्ञान असं म्हणा. भाव अपेक्षेने कोण सूक्ष्म आहे तर त्या सूक्ष्म ज्ञानाचं परिमाण काढायचं तर ते जाणलं जाणार परमाणूला जाणणाऱ्या ज्ञानावरून. त्यातही परमाणूची अपेक्षा येते. याप्रमाणे द्रव्य क्षेत्र काल भाव यांचे सूक्ष्म परिमाण प्राप्त करण्यात परमाणू निमित्त आहे. कशासाठी सांगितलंय हे सगळं? फक्त परमाणूचं काय हेल्प आहे ना ह्याच्यामध्ये एवढंच सांगायचं त्यांना. ह्याच्यासाठी जे काय तुम्ही या चारीच्या अपेक्षेने सूक्ष्मता ग्रहण करणार आहे तर ती जाणली जाणार ती परमाणूवरून. म्हणून परमाणूची काय मदत होते हेच सांगायचं आहे फक्त याच्यातून. काय म्हणले उज्ज्वल काकी? काय म्हणले? परमाणूवरून द्रव्य क्षेत्र काल भाव या चारहीची सूक्ष्मता जाणली जाणार ती परमाणूवरून. सूक्ष्म म्हटलं गेलं म्हणजे सूक्ष्मता ह्यांची सगळ्यांची जाणायची तर परमाणू कसं मदत करतो ह्याच्यासाठी त्यांनी सांगितलं. हां, याप्रमाणे द्रव्य क्षेत्र काल भाव यांचे सूक्ष्म परिमाण प्राप्त करण्यात परमाणू निमित्त आहे. म्हणून त्यास संख्याचा विभाजक म्हटले आहे. जे शब्द घेतलाय ना गाथेमध्ये, संख्येचा विभाजक म्हणजे काय? जी सगळ्यात अल्प संख्या आहे, सूक्ष्म संख्या आहे, द्रव्याची सूक्ष्म संख्या, क्षेत्राची, कालाची आणि भावाची जी सूक्ष्मता जाणायची आहे ना तर ती जाणली जाणार परमाणूवरून. म्हणून म्हणलं की परमाणू हा सगळ्या या चौघांच्या जाणण्यामध्ये निमित्त आहे, त्याच्या सूक्ष्म परिमाणामध्ये. म्हणून त्या संख्याचा विभाजक म्हटले आहे. त्या सूक्ष्म परिमाणास मापास एकक म्हणतात. परमाणूवरून त्याचं एकक काढलं जातं. समजलंय? इथे जगन्य भाव परिणाम घेतलंय तर ह्याचा अर्थ असा नाहीये की तो जगन्य अविभाग प्रतिच्छेदाला परमाणूची काही आवश्यकता नाहीये. कुठलाही परमाणू, कारण संख्यात असू शकेल, असंख्यात असू शकेल, त्याचं जे परिणाम जगन्य होणार आहे ते जाणणारच नाही. म्हणजे त्यांनी असं घेतलं इथं की परमाणू ज्या जगन्य वर्ण आदी भावाने परिणमतो त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने, असं का घेतलं मग? जगन्य वर्ण आदी भावाने परिणमित परमाणू आहे त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. असं का म्हटलं मग? म्हणजे परमाणू कुठला पण असू दे, ते जाणणारं ज्ञान त्याचा अविभाग प्रतिच्छेद घेतलाय ना आपण, तो सूक्ष्म सगळ्यात घेतलाय. हो की ज्ञानाच्या अविभाग प्रतिच्छेदांची सूक्ष्मता घ्यायची आहे, पण जगन्य वर्ण आदी भावाने परिणमित का घेतलं मग? म्हणजे कुठलाही परमाणू असू दे त्याला जाणणार की मग? ओके, पण जगन्यच परिणाम जाणणार ना, उत्कृष्ट परिणामांचं नाही घेतलं. आपले सूक्ष्म घेतोय ना आपण सगळ्यात, एक समय एक प्रदेश असं घेतोय. परमाणूच आहे ना शेवटी. तो परमाणू जाणत असताना तो जाणला जाणार का नाही? कुठल्याही अविभाग छोटस पण त्यात हलका जे काय होते परिणाम ते जाणणार आणि त्याच्यातलं उत्कृष्ट जाणणार. जसं म्हणजे मला सांगा, एक मिनिट, मला सांगा, दोन परमाणू आहेत, एकामध्ये जगन्य परिणमन आहे, एकामध्ये नॉर्मल परिणमन आहे, मग ह्याला जाणणार नाहीत का अवधिज्ञानी? परमाणू हा विषय आहे त्यांचा, एवढंच घेतलंय ना आपण.
कारण त्याच्यातला असंख्यात्व भाग परत घेतला ऍक्च्युली. पण असंख्यात्व भागाचा असंख्यात्व भाग म्हणजे त्या परमाणूचा काही भाग होऊ शकत नाही. मनपरे ज्ञानाचं म्हणताय ना तुम्ही, मनपरे ज्ञानीचं म्हणताय, असंख्यात्व भाग विषय आहे तो. नाही, मला म्हणायचं अवधी ज्ञानी जर परमाणूला जाणणार तर दोन परमाणू आहेत वेगळे वेगळे, याचं परिणाम जगन्य आणि याचं नाही आहे, तर यातल्या एकाला जाणणार एकाला नाही जाणणार असं असणार ना. जो दुसऱ्याशी बांधला जाणार नाही असं त्याचं ते तेवढ्या विभाग प्रतिच्छेद न जगन्य गुणानाम लावतो ना आपण, मग तेवढेच सगळ्यात कमी अविभाग प्रतिच्छेदवाला परमाणू असं समजा. म्हणजे काय फरक आहे असं मला विचारायचं, काय म्हणताय? जसं आपण म्हणतो ना की अवधी ज्ञान जाणतं द्रव्याला, आपण सूक्ष्मत्व घेतो द्रव्याला, ध्रुवाही प्रत्येकच भागात जातो तितकं सूक्ष्म मोठ्याला तर जाणतोच आहे, पण त्याचं सूक्ष्म किती जाणतो तो आपण घेतोय. मग ते तसं ते बाकीच्या तर जाणतोच आहे तो, पण जगन्याला जाणतो हे त्याची विशेषता आहे असं घेतोय ना आपण, त्याच्या अपेक्षेने सांगितले ना ते. म्हणजे मला म्हणायचंय परमाणूमध्ये पण काही परमाणूंना जाणतं आणि काहीला नाही असं असणार आहे का मग अवधी ज्ञान? असं म्हणावं लागेल ना मग, जर तो जगन्यला नाही जाणत त्याची सूक्ष्मता जास्त आहे असं म्हणलं तर. म्हणजे एक शंका आहे बरं का. हां, काय म्हणताय विद्या काकी, काय बोलताय का? कोणतरी बोललं. तुम्ही ज्ञानाकडे लावायचे भाव आहे ना. हो की लावलं की ज्ञानाचं समजलं की, पण त्यांनी परमाणू असा का घेतलाय की जगन्य वर्णादी भावाने परिणमित, अन्य कुठले जे कसं बघायचे कसं ते अविभाग प्रतिच्छेद ज्ञानाकडे लावायचे, परमाणूकडे नाही. असं वाचून बघा बरं एकदा, वाक्य वाचा. परमाणू ज्या जगन्य वर्ण आदी भावाने परिणमतो त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. मग ते ज्ञानाकडे लावा, अविभाग प्रतिच्छेद नाही जगन्य वर्ण आदी भाव घेतलेत ना त्यांनी. बरं बघू, विचार करू जरा याच्यावर अजून काय. जगन्य गुणाने परिणमतोय तो परमाणू, परिणमतोय. त्यामुळे परमाणूचं जगन्य भाव घेतले आणि ज्ञान ते सूक्ष्म आहे मान्य आहे की त्याला जाणणार ज्ञान, पण ते तसं का वड घेतला हे प्रश्न आहे. बघू अजून काय. परमाणू तर सामान्य परमाणूला जाणतो असं म्हणायचं, अजून त्याच्यामध्ये जगन्य म्हणजे परमाणूला जाणणार नाही का मग, असं माझं म्हणणं आहे. नाही थांबा मी खुलासा करते काय म्हणायचं. स्थूल तर जाणणार, मग काय त्यात ज्ञानात वेगळी आहे का विशेषता परत. अवधी ज्ञान सामान्य परमाणूला पण जाणते आणि जगन्य विभाग प्रतिच्छेदाने परिणमित परमाणूला पण जाणते की, मग ते अवधी ज्ञान त्यांना जाणत नाही का, मग वेगळ्या दोन परमाणूंना जाणणार नाही का अवधी ज्ञान, असं माझी शंका आहे. म्हणजे कसं कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. दोन परमाणू आहेत, आता हा परमाणू आहे ह्याच्यामध्ये जगन्य अविभाग प्रतिच्छेद आहेत, न जगन्य गुणानाम सूत्र काय सांगतंय, जगन्य अविभाग प्रतिच्छेदवाला परमाणू बांधला जात नाही. आणि हा एक परमाणू आहे ह्याच्यामध्ये समजायचे 100 अविभाग प्रतिच्छेद आहेत, हा बंध योग्य नाही आहे, आणि ह्याच्यामध्ये 200 अविभाग प्रतिच्छेद आहेत, हा बंध योग्य आहे. परमाणू तेवढेच आहे बरं का, माझा मोठा झाला जरा. तर मग याला जाणणार याला नाही जाणणार असं होणार आहे का? मग असं घेतलंय हो त्यांनी, त्यासाठी शंका आली. काय वाक्य वाचू का. परमाणू ज्या जगन्य वर्ण आदी भावाने परिणमतो परमाणू त्यास जाणणाऱ्या ज्ञानाने अविभाग प्रतिच्छेदाचे सूक्ष्म परिमाण मिळते. मग असं जर असं शंका आली तर की अवधी ज्ञानी जर परमाणूला जाणणार तर मग एकाला जाणणार एकाला नाही जाणणार असं असणार का. परिमाण मिळते म्हणजे अवधी ज्ञानाचं कुठं तिथं काय आहे. कुठलं ज्ञान जाणतं परमाणूला. मनमती शुद्ध नाही जाणत, अवधी मनपरे तर केवल ह्यांचीच चर्चा आहे. मग त्यांनी जेव्हा घेतलं ते तर तिथं जगन्य वर्णादी भावाने परिणमितच परमाणू का घेतला, असं काय त्याची वेगळी सूक्ष्मता आहे का असं मला प्रश्न आहे. मग सगळ्यालाच जाणतं असं आम्हाला म्हणायचं आहे. मग त्यांनी असं घेतलंय वड म्हणजे असं होतं की अन्य परमाणूंचं नाही अन्य परमाणू काय सूक्ष्म नाहीत का असं मला म्हणायचं आहे. तोच परमाणू सूक्ष्म आहे का. किती का अविभाग प्रतिच्छेदाने परिणमित असे ना त्याला जाणणार की ज्ञान.
तेवढेच त्याच्यातले जाणं बाकी जे बाहेर क्षेत्र नाही आपलं, भाव अपेक्षेने चालली ना चर्चा. क्षेत्राचं तर काय प्रश्नच नाही आहे ज्ञानाचे. ठीक आहे, बघू आम्हाला विचारून. हो, काय फायदा आपल्याला समजून हे? काय फायदा समजून आपल्याला? इतकी ज्ञानाची सूक्ष्मता आहे आपल्या, आपण एवढं लावतच नाही बुद्धी. वाचत गेल्यावर कळत जातं किती, पण ते तेवढं क्षयक्षम वापरत नाही, तर सगळं बाकीचं जाणण्यामध्ये, स्थूल जाणण्यामध्ये इंटरेस्ट आहे आज आपल्याला. लावायला पाहिजे, म्हणजे त्याची धार वाढत जाते बरं का, सूक्ष्मता वाढत जाते ज्ञानाची. म्हणजे बाहेर नाही लावायचं ॲक्च्युली, अवधिज्ञानी मनोपरिज्ञानी आत लावलाय उपयोग म्हणून ते प्रगट झालंय. हां, पण आपण हे याच्यातून जायला लागलोय म्हणजे. पण ठीक आहे, तरी केवळ ज्ञानाची महिमा आहे ती ह्याच्यावरून की इतकं पण वर्णन करण्यायोग्य त्यांचं ज्ञान विशुद्ध आहे. मग त्यात तसं ज्ञानाचा धनी मी पण आहे. असं हे सगळ्याचं वर्णन, वस्तुव्यवस्था जाणून घेतलं तरी सुद्धा आपल्याला ज्ञानामध्ये स्थिरता येण्यासाठी मदत होते. म्हणून आपल्या ज्ञानाची शक्ती समजते की एवढी ज्ञानाची शक्ती आहे आपल्यात पण. मग त्याला जाणा तर आपण पण केवळ ज्ञानी होणार. जाणा अनंत ज्ञानाचा धनी स्वस्वभाव जाणा. हा मी आत्मा, हे माझे ज्ञान स्वभावानेच सूक्ष्म आहे, विशुद्ध आहे, निर्मल आहे, अनंत शक्ती संपन्न आहे. विशुद्ध ज्ञान स्वरूपोऽहम्, निर्विकल्प स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.